सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। गुंड निलेश घायवळ आणि त्याचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे। या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका जुन्या पक्षप्रवेशाची आठवण करून दिली आहे। चुकीच्या व्यक्तीचा पक्षप्रवेश झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिलाय। आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, तुमच्यावर अन्याय झाला तर मी सर्वस्व पणाला लावीन, पण तुमचाच हात एखाद्या गैरप्रकरणात खराब झाला असेल तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही आणि आमच्याकडून ते होणारही नाही। दरम्यान निलेश घायवळ प्रकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले, या प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे, कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर त्याने कायदा हातात घेतला किंवा नियमाचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करा। सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड।